मुख्यमंत्री आणि प्रशासन लोकभिमुख, गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरिता राज्यात 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस दल लोकाभिमुख, गतिमान व्हावे व सामान्य नागरिकांना पोलीस दलामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत तसेच काही सेवा पोलीस ठाण्याला न येताही मिळाव्यात या दृष्टिकोनातून पालघर जिल्हा पोलीस दलाने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत। सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे। सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात। काही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत, त्यामुळे सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। पालघर जिल्ह्यातील नागरिक सायबर गुन्हेगारांना बळी पडू नये तसेच त्यांच्यामध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियानाअंतर्गत सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। काल 23 मार्चला सायबर सुरक्षित मोहिमेचा शुभारंभ वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान सायबर सुरक्षित पालघर ही चित्रफित दाखवण्यात आली। तसेच प्रमुख अतिथी म्हणून सायबर तज्ञ व लेखक डॉक्टर दीपक शिकारपूर हे उपस्थित होते। त्यांनी उपस्थित सायबर गुन्ह्याबाबत उपस्थितांना माहिती देऊन मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमात सायबर सुरक्षित पालघर या पुस्तिकेचे व कॅलेंडरचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। सायबर सुरक्षित पालघर मोहिमेअंतर्गत नागरिकांना सायबर साक्षर करण्यासाठी मदत करणे, सायबर संदर्भात जनजागृती करणे, तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, पोलीस व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्यासाठी सायबर योद्धे तयार करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे संदर्भात जनजागृती व्हावी याकरिता चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट सायबर योद्धा तसेच स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना, उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना पालकमंत्री यांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आले। तर या शुभारंभ कार्यक्रमास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, खासदार हेमंत सवरा तसेच प्रमुख अतिथी म्हणून सायबर तज्ञ व लेखक डॉक्टर दीपक शिकारपूर हे उपस्थित होते। तसेच सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, जिल्हाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पालघर जिल्ह्यातील आमदार, पोलीस पाटील शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बांधव हे उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, पालघर।